गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंतचे महत्त्वाचे गुरु म्हणजे माझे आई वडील, माझे सासू सासरे किंवा माझे जे मोठे भाऊ आहेत ना, ते भाऊ वहिन्या, ह्या सगळे माझे आजपर्यंतचे गुरु आहेत. त्या सगळ्या गुरूंना माझ्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे माझे सबस्क्रायबर फॅमिली आहे ना, ती सुद्धा माझी आता गुरुच आहे. त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला आता मिळतं. कमेंटद्वारे ते सुद्धा मला भरपूर सल्ले देत असतात. म्हणजे तुम्हीच बरं काय, माझे व्हिडिओ पाहताय, छान छान कमेंट करताय, सल्ले देताय छान छान. त्यामुळे तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हे जे पायपूजनाचे व्हिडिओ आहेत ना, ते संध्याकाळी केलेत आवरल्यानंतर, कारण सकाळी मुलं शाळेला गेली होती लवकर आणि दुपारी घरी आली. दुपारी घरी आल्यानंतर आम्ही घरी नव्हतो, आम्ही हॉलवरती गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ वगैरे करायचा राहून गेला. बाकीचे व्हिडिओ आम्ही अगोदर केलेत आणि हा व्हिडिओ नंतर केला आहे. पण सुरुवातीला ॲड केला का, तर म्हटलं चांगल्या कार्यानेच व्हिडिओची आज सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आम्ही सर्वांनी आमच्या आत्तींचे पायपूजन वगैरे केले, नमस्कार केला सगळ्यांनी. मुलांना पण शाळेमध्ये व्हिडिओ पाठवायचा होता त्यांच्या टीचरांना, त्यांचं पण व्हिडिओ केला सगळ्यांचा आणि त्यांनाही पाठवला. आणि आम्हाला दुपारी हॉलवरती जायचं होतं. उद्या बारशाचा कार्यक्रम होता हॉलवरती आणि आज आम्हाला स्वच्छ करायला जायचं होतं. पावसाळ्यात पाण्याची टंचाई खूप होते हॉलमध्ये. पाणी भरपूर लागतं कार्यक्रमासाठी आणि पाणी ते आमचं तिथं पाणी आहे, पण ते आम्हाला पुरत नाही अशा कार्यक्रमाच्या वेळेला. म्हणजे उन्हाळ्यात काय असतं, इरिगेशनचे शेतासाठी जे पाणी असतं ना, ते हॉलला आम्ही विकत घेतो. पण आता पावसाळ्यात ते शेताचं पाणी बंद असतं ना, त्यामुळे पावसाळ्यात खूप टंचाई होते. त्यामुळे हे टँकर आहेत ना, ते टँकरसुद्धा आम्ही विकतच मागवतो. दुपारी आम्ही हॉलवरती जायच्या अगोदर एक टँकर येऊन गेला होता आणि आम्ही गेल्यानंतर दुसरा टँकर मागवला होता. त्याचा म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवूया. तर आमचं इकडे किचनचं जी बाजू आहे ना, ती धुवायला चालू होती. आम्ही दोघींनीच धुतली. हे आणि भाऊ आले होते आमच्यासोबत, पण ते स्टेजकडच्या साईडचे पडदे आहेत ना, ते जरा धुवायला काढले होते. ते धुवून आता वाळवून आम्ही आज बांधायला आणले होते. बांधायचं काम हे दोघांचं चालू होतं आणि आम्ही दोघींनी इकडचा हॉल धुतला. वायपरने पाणी ओढायचं काम ह्या दोघांचं असतं. हे दोघे करतात, पण आता त्यांचं तिकडे काम चालू आहे ना, त्यामुळे हे दोघे नाही आहेत आमच्यासोबत. आणि हो, दुपारची थोडी विश्रांती घेऊनच आम्ही इथे आलो होतो हॉलवरती. नाहीतर तुम्ही म्हणाल थोडी काळजी घ्या, विश्रांती घेत जा. तर आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत आमचं सगळं घरातलं रेग्युलर जी कामं असतात ना, 11पर्यंत आवरतात आणि तिथून पुढे 12 ते 2 वाजेपर्यंत आम्ही विश्रांती घेतो दुपारची. आणि नंतर काहीही काम असलं ना, तर 2च्या पुढे 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत करतो आम्ही ते. तर आम्ही आता हॉलवरती 3 वाजता आलो होतो. 3 ते 6पर्यंत आम्ही इथे आवरलं सगळं हॉलवरती. त्यानंतर घरी जायला आम्हाला 6 वाजले. 6 वाजल्यापासून आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. आज आत्तींना आम्ही सांगून गेलो होतो, तुम्ही काही करू नका. आम्ही आज नैवेद्यासाठी संध्याकाळच्या सोजीची खीर करणार आहे असं सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही. मग मी घरी गेल्यानंतर अगोदर सुरुवातीला खीर बनवायला घेतली आणि वर्षाने इकडे मसाले भात करायचा होता, त्यामुळे तिने मसाले भाताची तयारी करायला घेतली. तर आता पातेल्यामध्ये पहा, मी 3 चमचे तूप घातले आणि त्याच्यामध्ये ही सोजी घालायची आहे. सुजी आपल्याला कुठेही बाजारात मिळते, अवेलेबल असते ही सुजी. तर ही सुजी आम्ही विकतच आणली आहे. तुपामध्ये 5 मिनटं ही सुजी छान भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता ही पहा, सुजीचा कलर चेंज झाला आहे आणि याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं. पाणी तुम्ही अंदाजे घालू शकता, कारण आपण नंतरसुद्धा पाणी ॲड केलं तरी चालतं किंवा आपण दूध घातलं तरीसुद्धा चालतं. तर इथे मी आता एवढं पाणी घातलं आहे, पण अजून शिजताना ना हे लगेच आटलं पाणी, त्यामुळे मी आणि थोड्या वेळाने परत एकदा पाणी घातलं होतं, पण तो व्हिडिओ नाही दाखवला. तर आता इथे पहा, सुजी छान मऊसूत झाली आहे, आता शिजली आहे चांगली. तर याच्यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊया. गूळ तुम्हाला कितपत तुम्ही गोड खातायत त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. तर गूळ घातल्यानंतर परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर पहा, गुळामुळे काय होतं, ते परत पातळ होतं आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला पाणी किंवा दूध काही ॲड करू शकता. मी इथे म्हशीचं आमच्या ताजं दूध काढून आणलं होतं, आत्तीने काढलं होतं आज. कारण आम्ही आज घरी नव्हतो ना, आम्हाला 4:30 ते 5 या दरम्यान धारा काढाव्या लागतात. पण आम्ही हॉलवरती असल्यामुळे त्यांनी काढल्या धारा आणि दूध तापत ठेवलं होतं दुसरं, आणि हे खिरीसाठी ठेवलं होतं बाजूला तसंच किटलीमध्ये.
आता तुम्ही म्हणाल की दूध शोधण्याने शोधून का ठेवलंस, त्याच्यामध्ये घातलंस, तर दूध काय झालं आमच्यात, ज्यावेळी म्हशीचं दूध नव्हतं ना त्यावेळी आम्ही दूध विकत आणत होतो आणि त्यावेळी त्या दुधामध्ये बारीक सारीक केर कचरा असा आढळायचा. त्यामुळे काय एकदा त्यावेळी सवय जे झाली ना दूध शोधून ठेवायची, ती सवयच लागली आम्हाला. दूध घालून आता परफेक्ट चांगली आपली सुजी आहे ना शिजली आहे आणि खीर पण छान तयार आहे. आता आता त्याच्यामध्ये फक्त मी इथे काजू, बदाम आणि खारीक याची पावडर घातली, बुक्का करून घातला आहे, वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे. त्यानंतर सगळा स्वयंपाक आम्ही आवरून घेतला दोघींनी आणि म्हटलं आता स्वामींची पूजा करूया. तर सकाळी पूजा वगैरे झाली होती, फक्त आता नैवेद्य दाखवून आरती वगैरे करायचं होतं, ते सगळं आवरलं आणि जेवायला ताटं घेतलीत. कारण आमच्या घरात सगळी वाट बघत बसली होती जेवण कधी होतंय. आज जरा वेळच झाला होता जेवायला. मग सगळीच आम्ही एकत्र जेवायला बसलो. तुम्हा सर्वांना शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडतं, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओज करणार होते, पण व्हिडिओ झाला खूप मोठा म्हणून म्हटलं चला लाँग व्हिडिओ टाकूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.